वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. श्लोकाचा क्रमांक 29. अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणाः. आता या ठिकाणी प्राणायामाचं वर्णन दिसत सगळं त्यातून. प्राणायामाचं यज्ञ स्वरूप असं म्हणायला हरकत नाही. प्राणायामामध्ये पूरक, अभ्यंतर कुंभक, रेचक, पूरक, बाह्य कुंभक असे सगळे प्रकार कुंभकाचे आहेत. तर त्याच दृष्टीने त्यांनी म्हटलं की अपाने जीवती प्राणम, म्हणजे काही जण अपानाचा प्राणामध्ये विलय करतात, प्राणाशी यज्ञ करतात, अशा अर्थाने विलय करतात. काही जण प्राणाचा अपानामध्ये करतात आणि काही जण प्राणापान गती रुद्ध्वा, प्राण आपण दोन्हीची गती पण थांबवतात. तो एक कुंभकच आहे. असे प्राणायाम परायण करणारे लोक करतात. म्हणजे आता या ठिकाणी आता ज्यांना प्राणायामाची माहिती त्यांना माहित असेल की अभ्यंतर कुंभक, बाह्य कुंभक, स्तंभवृत्ती कुंभक, पतंजलींचे वर्णन केलंय त्याच्याही संदर्भाचं दिसतं. म्हणजे प्राणायामाचा अभ्यास करून प्राणायाम परायणा, प्राणायामामध्ये परायण असलेले लोक हे अशा प्रकारे प्राणायाम करतात. म्हणजे काय, शेवटी यज्ञच करतात असं भगवंतांना म्हणायचं. एकाचं दुसऱ्यात हवन करतात, एक नाहीसा करतात, दुसऱ्यामध्ये मिसळून टाकतात. हवन म्हणजे एवढी मिसळणं ते शेवटी. तर त्याचे फक्त संदर्भ दिलाय असं आपल्याला म्हणता येईल. पुढच्या श्लोकात त्याचाच थोडा संदर्भ आहे. अपरे नियत आहारः प्राणान प्राणेषु जुह्वति सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञ क्षपित कल्मषः. या ठिकाणी नियमित आहार घेणारे म्हटले, नियत आहार, नियत आहार घेणारे. आणि प्राणायामाविषयी तत्पर असलेले म्हणजे प्राणायाम करणारे अशा अर्थाने लोक आहे. प्राण आणि अपानाची गती थांबवून, कारण कुंभकामध्ये प्राणाची आणि अपानाची दोन्ही गती थांबलेली असते. प्राणाचे प्राणातच आवाहन करतात. आता याचा संदर्भ तसा फार लागत नाही, कारण प्राण आणि अपान, प्राण म्हणजे पूरक म्हटलं, पण अपान म्हणजे रेचक म्हटलं. तर पूरकाचं पूरकातच हवन करायचं म्हणजे काय हे स्पष्ट होत नाही या ठिकाणी. पण एकूणच या दोन्ही श्लोकांमधनं प्राणायाम परायण असलेले लोक, म्हणजे प्राणायामाची साधना करणारे लोक शेवटी यज्ञच करतात असं भगवंतांना म्हणायचं. आतापर्यंत सगळ्या गोष्टी त्यांनी यज्ञाच्या स्वरूपात मांडलेल्या आहेत त्या अध्यायामध्ये. त्या प्राणायाम करण्यात सुद्धा यज्ञच करतात. आणि मग त्यात देखील यज्ञाची संकल्पना आहे की आहुती दिली की ती पूर्ण नष्ट होणार आहे, तेव्हा ते नाहीसे होणार आहे, त्याचे कुठलेही परिणाम मिळणार नाही. आणि पुन्हा या ठिकाणी फलाशा नाही हा मुद्दा आलेलाच आहे. प्राणायाम देखील हवन करतात, त्यांना अपेक्षा काही नसते, आणि त्यामुळे ते अपेक्षा न ठेवता जर केला प्राणायाम तर ते परमात्मा स्वरूपाच्या मार्गाला लागतील. हा त्याचा अर्थ होऊ शकतो. ठीक आहे. आज आपण आता 31वा श्लोक बघणार आहोत. यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम नायम लोकोस्तो यज्ञस्य कुतोन्यः कुरु सत्तमः. आता यज्ञशिष्ट अमृत हा शब्द येतो. यज्ञ आणि अमृत मध्ये शिष्ट आलेला आहे. त्याचा अर्थ काही जणांनी असा केलाय की यज्ञातनं उरलेला अमृत म्हणून, पण खरं म्हणजे त्याचा अर्थ असा होता की यज्ञाचा परिणाम म्हणजे ज्ञानरूपी अमृत. म्हणजे भगवद्गीतेतल्या प्रथेप्रमाणे यज्ञ केला तर, पारंपरिक यज्ञामध्ये नाहीच. तर मग असं यज्ञामधनं मिळणारं जे ज्ञानरूपी अमृत आहे ते त्याचा अनुभव जे घेतात, म्हणजे तशा पद्धतीने यज्ञ करतात, म्हणजे दुसऱ्यांच्या कल्याणाकरता सगळं करतात, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता, तर त्यांना परमात्मा प्राप्ती होऊ शकते असं भगवंत म्हणतात. आणि प्रत्यक्ष जे यज्ञ आहेत, पारंपरिक यज्ञ ज्याला म्हणता येईल, त्याच्या सगळ्या क्रिया आहेत त्या शरीर मन बुद्धीने केलेल्या आहेत. हातानेच आहुती द्यायच्या, तोंडाने मंत्र म्हणायचा वगैरे अशा सगळ्या, म्हणजे त्या आत्म्याने केलेलं नाही आहेत. कारण आत्मा हा निराळा, आत्मा अकर्ता आहे, तेव्हा आत्म्याने केलेलं नाहीयेत. पण ह्या सगळ्या हाताने करण्याच्या क्रिया सुद्धा भगवंत म्हणतात. मगाशी म्हटलं ते ठीक आहे, आता पारंपरिक यज्ञाबद्दल ते म्हणतात या सगळ्या ज्या क्रिया ज्या आहेत यज्ञाच्या,
त्या निस्वार्थ बुद्धीनं समर्पण भावनेनं केल्या, म्हणजे फलाशा नाही, अहंकार नाही, ममता नाही, अशा सगळ्या पद्धती, तर त्याला सुद्धा परमात्मा प्राप्ती होऊ शकते असं भगवंत म्हणतात. आणि आपण निसर्गात पाहतो की सगळ्या निसर्गातल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या अशाच चाललेल्या आहेत. तर बघा ना, गाय दूध देते, त्याचं काय स्वार्थ आहे त्याच्यामध्ये? स्वार्थ, अहंकार, ममता काय नाही. मग वृक्ष फळं देतात, नद्या पाणी देतात, ढग पाऊस पडतात, सूर्यप्रकाश देतो, म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी निसर्गतः चाललेल्या आहेत या अशाच प्रकारच्या यज्ञभावाने चाललेल्या आहेत. अशा प्रकारे यज्ञभावनेने केल्यानंतर त्याला परमात्मा प्राप्ती होऊ शकते, हा भगवंतांचा संदेश आहे. नंतर 32व्या श्लोकात ते म्हणतायत, एवं बहुविधा यज्ञ वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विदितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. पुन्हा ते वेदाचा उल्लेख करतात की वेदामध्ये अशा प्रकारच्या पुष्कळ क्रिया सांगितलेल्या आहेत, विस्ताराने सांगितल्या आहेत, आणि ते सगळे शरीर मनाने करायच्या क्रिया आहेत, म्हणजे पारंपरिक यज्ञ जो वेदाने सांगितलेले आहेत, कुठल्या तरी प्राप्ती करता करण्यासारखा. पण भगवंत म्हणतात की त्याच क्रिया पुन्हा कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता, कुठल्याही प्रकारचा अहंकार न ठेवता, ममता न ठेवता, म्हणजे यज्ञ भावना. यज्ञ भावना याचा अर्थ हा सगळा. याच क्रिया यज्ञ भावनेने केल्या तर कल्याण आहे. म्हणजे असं सगळं समजून त्याचं अनुष्ठान म्हणजे सातत्याने केल्या तर त्या कर्मबंधनातून मुक्तता मिळेल. बंधनातून मुक्तता म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्तता. आणि अर्थात त्यात मुक्तता होऊन काय साधायचं, तर परमात्मा स्वरूपाची प्राप्ती साधायची. त्या परमात्मा स्वरूपाची प्राप्ती साधण्याकरता ह्या वेदात सांगितलेल्या यज्ञक्रिया सुद्धा यज्ञ भावनेने करायला पाहिजे. सहसा त्या क्रिया काहीतरी फळाची अपेक्षा असते म्हणून केल्या जातात. मला ह्याच्याकरता मी यज्ञ करतो, त्याच्याकरता मी करतो, मला हे पाहिजे वगैरे. पण त्या क्रिया सुद्धा अशा भावनेने निघल्या, यज्ञ भावनेने, ते लोककल्याणाकरता. तिचे काय करणार, तिथे लोकांचं कल्याण आहे, समाजाचं कल्याण आहे, कुठलाही स्वार्थ नाही. या भावनेने केल्या तर त्या साधकाला सुद्धा परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होऊ शकते असं भगवंताने ते सांगितलेलं आहे. तर भगवंत आणखीन यज्ञाची तुलना करतायत, दोन प्रकारच्या यज्ञांची. 33वा श्लोक आहे, श्रेया द्रव्यमय यज्ञात ज्ञान यज्ञ परंतप सर्वम कर्म अखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. या ठिकाणी दोन प्रकारचे यज्ञ सांगितले, आतापर्यंत सांगितलेलेच आहेत, पण ह्याचं आणखीन जरा स्पेसिफिक सांगितले की द्रव्य यज्ञ आणि ज्ञान यज्ञ अशा दोन गोष्टी सांगितल्या. द्रव्य यज्ञ म्हणजे ज्या ठिकाणी द्रव्य वापरलं जातं. द्रव्य म्हणजे सगळं. आता पारंपरिक यज्ञामध्ये पैसे पण दान दिले जातात, वस्त्र पण दिले जातात, अन्न पण दान केलं जातं, पूर्वी गोधन पण दिलं जायचं. असं वस्तुरूपाचं ज्ञान, ज्याला द्रव्य म्हणजे ज्याला पैसे पडतात ते द्रव्य ज्ञान असं अर्थ येतो, पारंपरिक यज्ञ आहे. आणि दुसरा ज्ञान यज्ञ आहे, म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान द्यायचंय. भगवंत म्हणतात की ज्ञानयज्ञ जास्ती श्रेष्ठ आहे. द्रव्ययज्ञ चांगलाच आहे, तो वाईट नाही आहे, पण त्याचे आपण पाहिलं की त्यात फलाशा असते, सगळं असतं, त्या सांसारिक गोष्टीचं फळं मिळतात त्याच्यामध्ये, पण खरं ज्ञान मिळत नाही आणि परमात्मा स्वरूपाकडे जाण्याचा तो मार्ग नाही आहे. पण ज्ञानयज्ञ मात्र तो आहे. आणि ज्ञान म्हणजे शेवटी आत्मा परमात्म्याचं ज्ञान आहे, लक्षात घ्या. तेच ज्ञान आहे खरं, परमात्मा स्वरूपाचं ज्ञान हे ज्ञान आहे. तर हे ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे असं भगवंत या ठिकाणी त्याला इथे म्हणतात ते. आणि ज्ञान आपल्याला माहिती आहे, म्हणजे द्रव्य दिलं की कमी होतं, ज्ञान दिलं की कमी होत नाही, वाढतं उलट, असं म्हटलेलं आहे. आणि तेच बरोबर आहे. त्यात इथल्या ज्ञानाला पण तेच लागू आहे. आणि म्हणून आपण जे मिळवतोय ज्ञान त्याच्यामध्ये अज्ञानाचं हवन करायचं. काय यज्ञ तुम्ही हवन आलंच ना, तर अज्ञानाचं हवन म्हणजे अज्ञान नष्ट होणार आणि ज्ञानाचा प्रकाश पसरणार, म्हणून त्याला ज्ञान यज्ञ असं त्याने नाव दिलेलं आहे. आणि ज्ञान हे मोक्षाचं साधन आहे. द्रव्य हे काही मोक्षाचं साधन नाही, हे संसारिक गोष्टी. आणि म्हणून कर्मातली आसक्ती आणि फलेच्छा एकदा संपली म्हणजे मग अज्ञानाचा नाश होतो. ते अज्ञानाचं हवन आहे ज्ञानयज्ञामध्ये. आणि मग ज्ञानाचा उदय होतो आणि अर्थात आत्मज्ञानाची प्राप्ती होते.
आणि मग परमात्मा स्वरूपाचा मार्ग खुला होतो, असं या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. पुढच्या श्लोकात आणखीन एक युक्ती सांगितली आहे भगवंतांनी ज्ञान मिळवण्याची, आणि ती या ज्ञानाला, आध्यात्मिक ज्ञानाला लागू पडते, असं पारंपरिक ज्ञानाला पण लागू पडते. ते बघूया आपण. ते म्हणतायत, अर्जुनाला सांगतायत, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः. तत्वदर्शिना म्हणजे तत्व, म्हणजे परमात्म्याचं तत्व, हे परमात्मा स्वरूप आणि त्याचं ज्ञान, म्हणजे ज्यांना परमात्मा स्वरूपाचं पूर्ण ज्ञान झालेलं आहे, ते त्या परमात्मा स्वरूपात जवळजवळ पोचलेले आहेत, असे सगळे तत्वज्ञ म्हटले त्यांनी. ज्ञान तत्वदर्शीन, की ते ज्ञान देऊ शकतात, असे दर्शन मध्ये देणारे आहेत, असे ती क्षमता आहे त्यांची. मग त्यांच्याकडनं तू ज्ञान मिळव, असं भगवंत सांगतात. आणि मग काय करायचं त्यांच्याकडे ज्ञान मिळवण्याकरता? तर तद्विद्धी प्रणिपातेन, तत्व साक्षारी ज्ञानी आहे त्यांच्याकडे जाऊन तो त्यांना प्रणिपात करायचा. प्रणिपात म्हणजे खरं म्हणजे साष्टांग दंडवत, म्हणजे अर्थ असा की अतिशय नम्रपणे जायचंय. नम्रपणेचं लक्षण आहे ते सगळं. साष्टांग दंडवत हे नम्रपणाचं, अतिशय नम्रपणाचं लक्षण आहे. अशा तत्वदर्शी लोकांकडे तू जा, त्यांना प्रणिपात कर, म्हणजे त्यांना साष्टांग दंडवत घाल, म्हणजे अतिशय नम्रपणे परिप्रश्नेने सेवा, त्यांना प्रश्न विचार. त्यांच्याकडे ज्ञान आहे, पण ते होऊन देतील असं नाही. काय देतील सांगता येईल. तुला काय पाहिजे ते प्रश्न विचार, त्या प्रश्नाच्या उत्तरातून तुला सगळं ज्ञान मिळेल. मग प्रश्न विचारल्यानंतर ते उपदेक्षन्ति, म्हणजे उपदेश करतील. उपदेश या शब्दाचा अर्थच असा आहे, मागितल्यानंतरच द्यायचा. उपदेश न मागता दिला जात नाही, त्याला कदाचित चोमडेपणा म्हणतात. कारण मागितला म्हणजे द्यायचा असतं, परंपरा तशीच आहे. याचा अर्थ असा की मागितला म्हणजे त्याला गरज आहे, आवश्यकता आहे, त्याच्या लक्षात आलंय, त्याच्याकडे ज्ञान नाही म्हणून तो मागतोय, म्हणून मग त्याला दिला पाहिजे. म्हणून उपदेश करणे ज्ञानीला. म्हणून तर अर्जुन देखील सुरुवातीला म्हटला ना की मी तुमचा शिष्य आहे, शादीमाम त्वं प्रपन्नम, मी शिष्य आहे, तुम्हाला उपदेश करा म्हणून. आणि तेव्हा भगवंतांनी उपदेश केला, आधी केलेला नाही आहे. जेव्हा अर्जुनाने सांगितलं मला उपदेश करा, मी तुम्हाला गुरु मानतो, मी तुमचा शिष्य आहे, तेव्हा भगवंतांनी उपदेश केलेला आहे. तेव्हा उगीच केलेलं नाही. म्हणून असं नम्रपणे घेऊन परिप्रश्न विचारलाय, म्हणजे मग ते उपदेश करतील आणि त्यातनं तुला ते ज्ञान मिळेल, असं भगवंत या ठिकाणी ते सांगतात. आता हे जे तत्व आहे या ठिकाणी मांडलेलं, हे आज देखील उपयोगी पडतं. म्हणजे मी सुद्धा गेले कित्येक दिवस अजूनही याचा वापर करतो. म्हणजे कसं, ते आमच्याकडे योगातलं मला पुष्कळाचं माहिती, तो प्रश्न नाही, पण आम्ही उपचार केंद्र चालवतो, तेव्हा तिथे मग पेशंट येतात निरनिराळे. तर काही पेशंटला असे आजार असतात की आम्हाला काही कळत नाही, कारण मी काय मेडिकलचा विद्यार्थी नाही आहे. असं अभ्यास केलाय थोडाफार, त्या थोडंफार कळतं. मग बऱ्याच गोष्टी काही कळत नाही आम्हाला, अनुभवातनं काही कळतात. मग नवीन आजार असतात, पेशंट सांगतो, आम्हाला काही पता लागत नाही काय झालं काय नाही. मग आम्ही त्याला विचारतो तुझे डॉक्टर कोण आहेत, मग त्यांच्याशी आम्ही संपर्क करतो. आणि विनम्रते आम्ही सांगतो, बा आम्ही असं केंद्र चालवतो, असा पेशंट आमच्याकडे आलेला, पण त्या आम्हाला काही कळलेलं नाही, तुम्ही एवढाचा पुष्कळ अभ्यास केलेला आहे, तर तुम्ही मला ह्याचं जरा सांगा बा काय झालं याच्यामध्ये. ते मग ते एवढं सांगितल्यानंतर मग काय खुश होऊन सांगतात. ते त्यांना असं सांगितलं, हो नाही तुम्ही सांगा बरं का, आम्हाला माहितीच नाही, ते लोकविद्या, मग ते नाही ऐकणार. पण त्याला नम्रपणे सांगितलं की त्यांना वाटतं, चला बरं आहे ना, नम्र माणूस दिसतोय, आपल्याला सांगायला हरकत नाही. मग ते ज्ञान, असं मी कितीतरी प्रकारचे ज्ञान मिळवलंय, अजूनही मिळवतोय. कारण सगळं ज्ञान नसतंच आपल्याकडे, पण काम तर लागतं सगळ्या गोष्टीचं. मग त्यातल्या तत्वदर्शनाला, त्यातल्या तत्वज्ञ माणसाला नम्रपणे विचारायचं, तो आपल्याला ज्ञान देतो आणि थोडक्यात मिळतं. मग नाहीतर ते मेडिकलचे पुस्तकं वाचून काही कळत नाही. त्यापेक्षा डायरेक्ट प्रश्न विचारायचा, पाहिजे ते ज्ञान मिळतं, आपलं काम होऊन जातं, बाकी जाऊ द्या काय करायचं. ते हा भगवंताचा उपदेश आम्ही कधीपासून अंमलात आणतोय, आपणही आणायला हरकत नाही. लक्ष जेव्हा जेव्हा आपल्याला काही माहिती पाहिजे असेल, त्यातल्या ज्ञानी माणसाला द्यायचं, नम्रपणे प्रश्न विचारायचे, जेवढं पाहिजे तेवढं विचारायचं, बरोबर तेवढंच मिळतं. उगीच सगळं ज्ञान मिळवायची काही गरज नसते आपल्याला. त्या भगवंताने अतिशय चांगला मार्ग आपल्या सगळ्यांना पण सांगितलं, लक्षात घे. तेव्हा त्याचा आपण वापर केला तर आपलंही ज्ञान वाढतं. म्हणून माझं बऱ्याच क्षेत्रातलं ज्ञान आहे. लोक म्हणतात तुम्हाला सगळं असं का माहिती, म्हणजे आम्हाला जेवढं पाहिजे असं तेवढं विचारून घेतो, बाकी आम्हाला त्यातलं काही ज्ञान नसतं. तर ठीक आहे, आपण थांबूया इथे. हरिओम.